नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत रव्याची वडी। खूप एकदम मऊसूत होते, तर खूप छान होते पाकातली रवाची वडी। आज तुम्ही महालक्ष्मीसाठी ते करू शकता किंवा असं काही गोड खाऊ वाटलं तरी सुद्धा करू शकता। खूप साधी सोपी आहे आणि एक अर्धा तासात तयार होते, जास्त वेळ पण लागत नाही त्याला। तर आता तुम्हाला किती वडी करायची त्यानुसार तुम्ही रव्याचं प्रमाण घ्या। तर मी नाही तर 1 वाटी रवा घेतलेला आहे, म्हणजे आपल्याला साखरेचं प्रमाण कळतं। तुम्ही वाटलंस तर 2 वाटी घ्या, जास्त करायचं असेल तुम्हाला तर जेवढा रवा घेतलाय ना तेवढीच साखर घ्यायची। 1 वाटी रवा, त्याच वाटीने 1 वाटी साखर घेतली, 1 चमचा विलायची पावडर घेतली, थोडंसं किसलेलं खोबरं घेतलं वरून टाकण्यासाठी, तूप घेतलंय। आता एवढं तूप घेतलंय पण एवढं काही टाकणार नाही मी, यातलं 3 ते 4 चमचे फक्त टाकणार आहे, पण ते घेतलंय मी त्यातच तेवढं। आणि साखरेचा पाक करण्यासाठी पाणी, तर आपली 1 वाटी साखर आहे त्याला अर्धी वाटी पाणी लागतं, पण मी इथं जरा जास्त पाणी घेतण्यात आले माझ्याकडून, पण मी तेवढं टाकणार नाही, अर्धी वाटीच टाकणार आहे नंतर। तर इथं आपली कढई गरम करायला ठेवली, त्यात आपण 2-3 चमचे तूप टाकून घेऊ। आता रवा आपला थोडा आहे म्हणून तुपाचं प्रमाण आपण थोडंच घेतलेलं आहे। रवा वाढला की तुपाचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता, कारण तुपाचं प्रमाण कमी झाल्यास पण आपली रव्याची वडी ना अशी कडक होते, किंवा भाजताना पण आपण त्याला जर फुल गॅसवर रवा व्यवस्थित नाही ना भाजला तरीसुद्धा आपली रव्याची वडी कडक होते, किंवा पाक जर आपला ओव्हरकुक झाला तरीसुद्धा आपली रव्याची वडी कडक होते। तर एकदम मऊसूत तोंडात टाकताच खाता यावी अशी एकदम मऊसूत अशी रव्याची वडी आज आपण करणार आहोत। त्यामुळे स्टेप बाय स्टेप कशी केली ती नक्की पहा। तर सुरुवातीला कढई चांगली गरम केल्यानंतर बारीक गॅसवर 10 मिनिटं मी रवा चांगला कलर चेंज होईपर्यंत असा थोडासा आणि वास येईपर्यंत भाजून घेतलेला आहे। बारीक गॅसवर भाजायचा, वेळ का लागणार, पण व्यवस्थित चांगला भाजल्याशिवाय आपला रवा आपली वडी मऊ होत नाही ना। रवा जर आपण मोठ्या गॅसवर भाजला ना तर ती कडक होती, अशी रवा चांगला भाजला जात नाही। तर आपला रवा चांगला भाजलाय, त्यात मी विलायची पावडर मिक्स करून घेतली त्या रव्यातच, आणि इथे ना ताटाला, ज्या ताटात वडी सेट करायची त्या ताटाला तूप लावून घेतले, आणि ज्या कढईत आपण रवा भाजला का त्याच कढईत आपण साखरेचा पाक करून घेऊ। तर त्यासाठी मी त्यात साखर टाकली, 1 वाटी रव्याला 1 वाटी साखर टाकली, आणि रवा ना एकदम बारीक रवा घ्यायचा, हां ते सांगायचं राहिलं सुरुवातीलाच, एकदम बारीक रवा घ्यायचा। तर 1 वाटी साखरेला अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे, साखर बुडेल आपले इतकंच पाणी टाकायचं, जास्त पाणी टाकायचं नाही। जास्त पाणी टाकलं की पाक तयार व्हायला खूप वेळ लागतो आपल्याला, म्हणून टाईम जास्त लागतो, म्हणून पाणी कमी टाकायचं। आता असं सतत हलवीत त्याला विरघळत साखर आपल्या साखर विरघळावी आणि त्याला उकळी फुटून त्याचा पाक तयार व्हावा असं करीत राहायचं, हलवीत राहायचं त्याला सतत। तर आपली साखर विरघळली, उकळी फुटली ना, आता आपला पाक तयार झाला की नाही ते आपण पाहूया। तुम्ही पाहू शकता आपली ठेंब आहे ना असं खाली पडताना उशीर लागला पाहिजे पडायला, अशी तार चालली पाहिजे, जास्त पण तार करायची नाही, नाहीतर तो कडक होतो पाक। तर असं बोटात घेतलं ना आपल्या असं आता चिकट लागते, आणखी एवढी काही म्हणावी इतकी तार चला नाही, फक्त 30 सेकंद आता ठेवायचा, होत आलाय पाक आपला, 30 सेकंदात होतोय पाक आपला तयार। आपण पाहू 30 सेकंद, लगेच गॅस बंद करायचा। आता 30 सेकंद झाले तर तुम्ही पाहू शकता आता तार आपली चांगली चालते बोटात असे। आता लगेच आपण गॅस बंद करायचा, जर आपण आणखीन गॅस चालू ठेवला असा रवा टाकूच तर ते जास्त कडक होतो पाक, आणि वडी आपली कडक होऊ शकते। मग फक्त तार चालावी आपल्या पाकाची, इतपतच आपला पाक तयार करायचा। तर आता मी गॅस बंद केला आहे, त्यात आपण रवा आणि विलायची पावडर आधीच त्याच्यात मिक्स केली होती, ते टाकून असं चांगलं मिक्स करून घेऊ। जरी तुम्हाला हे आता पातळ वाटत असेल तर ते थंड झालं की आटरून येतं नंतर। तर तुम्ही पाहू शकता सुरुवातीला किती थंड होतं ना, आता कसं झाले। आता ज्या ताटाला आपण तूप लावून घेतले ना त्या ताटात आता आपण हे मिश्रण टाकून घेऊया। तर जरासं आपलं हे पातळ वाटत असलं तुम्हाला तर ते वडी सेट व्हायला वेळ लागतो, पण जास्त जर आपण त्याला हे केलं तर मग ते कडक होते। मग जरा थोडंसं पातळ, असंच जास्त पण पातळ नाही, असंच केलं तरी चालते, कारण अर्धा तास ठेवलं ना ताट आपलं तसंच की वडी आपली व्यवस्थित होती। मग जास्त जर ओव्हरकुक पाक होऊन दिला लगेचच्या लगेच मग ती खूप गडबड करावी लागते, लगेच आपली वडी कडक होती, ती कडक नंतर तर वडीनं 2 दिवसांनी ती खूप कडक होती खायला। तर आता तुम्ही पाहू शकता 5 मिनिटं मी तसंच ठेवलं, ते खोबरं टाकल्यानंतर वरून, आणि ते कोमट आहे ना तोपर्यंतच त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या। थंड झालं का नाही ते खूप कडक होतं आणि मग त्याच्या वड्या पाडल्या जात नाहीत।
नंतर एक 5 मिनिटांनी ते जरासं कोमट आहे तोपर्यंतच मी त्याच्या अशा वड्या पाडून घेते आणि असंच ताट वड्या पाडल्यानंतर एक अर्धा तास ठेवते, म्हणजे ते व्यवस्थित बाजूला आपली वडी निघती. आता जर काढायला गेले ना वड्या आपण, तर त्या तुकडापुरतं व्यवस्थित सीट झालेलं नसतं ते. तर एक अर्धा तासाने तुम्हाला दाखवते आणि मग परत व्यवस्थित आपल्या वड्या निघते त्या. तर एक अर्धा तास झाले. मी असं ना डबल त्याला असं खाचात त्याच्या असं उलटनं फिरवून घेतलं, म्हणजे ते एका बाजूला निघाव्यात अशा. तर आपल्या व्यवस्थित वडी सेट झाली. अर्धा तास लागलं. पाक आपला परफेक्ट झाला आहे, तुम्ही पाहू शकता. आणि खालून पण तुम्ही अजिबात चिटकलं नाही ना, काय नाही. अशा प्रकारे आता आपण काढून दुसऱ्या ह्याच्यात घेऊया. एक वडी तुम्हाला मी अशी मोडून पण दाखवते. खूप छान झाली, एकदम मऊ, तोंडात टाकताच विरघळली, इतकी छान झालेली आहे. तर तुम्ही अशा प्रकारे नक्की करा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि एकदम सोपे, फक्त पाकाचं आपल्याला कळायला पाहिजे पाक किती करायचा, कसा करायचा. ते पाक कळाला की वडी आपली अजिबात बिघडत नाही. तर तिथं उलटणं लागलं होतं माझ्याकडून. तर तुम्ही पाहू शकता किती मऊ झाली, सहज हाताने तुकडा पडतोय आपल्या वडीचा, इतकी मऊ झाली. मग आवडला असेल माझा व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना, त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.